जलस जलस मी चांगला दिसावा म्हणून म्हणती की डायरेक्ट गहू टाकण्यापेक्षा ओव्हरनाईट भिजत ठेव, त्यामुळे पण आपल्याला शिफ्टिंगला वगैरे मग हे नाजूक असतं ना शिफ्टिंगला. हातात काय वर हात करून दाखव. आणि ऊन खूप वाढलंय त्यामुळे मग लिंबू सरबत असेल, कोकम असेल. हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज व्लॉग मी दुपारी स्टार्ट केलाय. 1:30 वाजतायत आता आणि श्री पण शाळेतनं आलाय. तर सकाळचं सगळं रुटीन हे ते करून झालंय आणि स्वयंपाक पण बनवून झालेला आहे. तर आता जेवायचंय. श्री याची वाट पाहत होतो आम्ही, कारण नाश्त्याला त्याला टिफिनला देतोय एक टिफिन, कारण आता एक्झाम सुरू आहेत त्याच्या, त्यामुळे. आणि मग तो शाळेतनं आला की सगळेच मिळून जेवण करतो आणि सोबत जेवणाची मजाच काही और आहे. कारण डेली अगोदर त्याचं कसं 4ला वगैरे तो 3:30-4ला यायचा, मग त्यानंतर परत मग थोडंसं काहीतरी फळ वगैरे खायचं आणि रात्रीच मग आम्ही सोबत जेवायचो असं. तर आता सध्या उन्हाळ्याचं टेम्परेचर हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि हा बरं झालं टेम्परेचरवरनं आठवलं, मला माठ आणायला पण जायचंय आज. डेरा म्हणतो आम्ही आमच्या इकडे गावाकडे मातीचा. तर त्यातलं पाणी खूप जास्त चांगलं असतं, ते मी सांगायला नको. कारण फ्रीजमधलं पाणी थंड जरी असलं तरी ती आपल्याला म्हणजे नाही का एक सॅटिस्फॅक्शन किंवा तृप्ती असते ना, ती तितकी जाणवत नाही. त्यामुळे म्हटलं की बऱ्याच दिवसानं चाललंय आणायचं. ऊन खूप वाढतंय आणि मग विचार केला की अगोदर आपण जेवण वगैरे करून घेऊ, तोपर्यंत जरा ऊन कमी होईल आणि त्यानंतर मग आपण जाऊया माठ आणायला. त्या अगोदर मला एक महत्वाची गोष्ट पण तुमच्यासोबत शेअर करायची आहे. तर ती जरा वेळाने मी तुम्हाला सांगेलच, कारण की आईची पण मला टेस्ट करायची आहे, ब्लड टेस्ट, ज्याच्यामध्ये ब्लड मधली आईची जी शुगरची लेवल आहे पण ती जेवण करून मला तिची टेस्ट करायची आहे. सो शेजारी इथं जरा आवाज येतोय बरं का, कारण कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि काम चालू असलं की मग आपण त्यांना तिथं जाऊन नाही म्हणू शकत. तर समजून घ्या, बांधकामामुळे वगैरे थोडासा गोंधळ आणि त्या सगळ्या गोष्टी आहेतच. तर आता आपण खाली जाऊ, जेवण करून घेऊ. जेवण झाल्यानंतर आईचं चेकअप करूया आणि मी तिचं घरच्या घरी कशा पद्धतीने ब्लड चेकअप करते ते पण मी पुढे तुम्हाला दाखवेन. अगोदर खाली जाऊ आपण. चला. काय झालं? मला आवडते ते हातात काय वर हात करून दाखव. म्हणजे एखाद्या दिवशी आईकडनं माझ्याकडनं जरी मिस झालं तरी त्यावर झोन कट करतात. बघा सीझनेबल फळ खावा, कारण कैरी वर्षभर खायला मिळत नाही, या दिवसामध्ये खायला मिळत, तर पूर्ण आनंद घ्या. आणि ते हटूच देत नाही त्याच्यावर. आवडतं. चला आता जेवण करू या जेवायला. वाढून घेतलंय, आता जेवण करतो आणि मग थोड्या वेळाने भेटते मी. थोडंसं कामं वगैरे आवरली आहेत आता. आणि एक महत्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी म्हटलं. काही दिवसापूर्वीच अगारोचं एक प्रोडक्ट माझ्याकडे आलेलं आहे, ते म्हणजे अगारोचं ग्लुकोमीटर. हे असं डिव्हाइस आहे की ज्यामुळे आपल्याला रक्तामधली साखरेचं प्रमाण म्हणजेच ब्लडमधलं शुगरचं प्रमाण किती आहे हे समजतं. आणि घरामध्ये शक्यतो वयस्कर माणसं जेव्हा असतात 50च्या पुढची, तर त्यावेळी तर हे खूप गरजेचं आहे. आणि आजकाल असं वयाची मर्यादा राहिलेलीच नाही. डायबिटीस कुणालाही होतोय, अगदी लहानांपासून ते वयोवृद्धांमध्ये ते प्रमाण जास्तच आहे. जर तुमच्या घरामध्ये कुणी डायबिटिक असेल किंवा मग बॉर्डर लाईनवर असेल तर हे खूप जास्त बेनिफिशियल ठरतं. जेवणा अगोदरची आपली शुगर लेवल, त्यानंतर ब्लडमधली जेवणानंतरची शुगर लेवल, या सगळ्या गोष्टी घरच्या घरी पाहता येतात. चला आता आज मी हे आईवर चेक करणार आहे, कारण की आईचं एज भरपूर आहे आणि शुगर लेवल चेक करणं खूप गरजेचं असतं. कारण या वयामध्ये जनरली बीपी, शुगर आणि बऱ्याच गोष्टी, कॅलेस्ट्रॉल ह्या वाढत जातात आणि त्याचं वेळच्या वेळी आपण काळजी जर घेतली तर बरेच सारे पुढे होणारे संभाव्य मोठे आजार, धोके आपण टाळू शकतो. त्यामुळे हे प्रत्येकाच्या घरात असलेलं बरंच आहे असं मला वाटतं. तर चला तर मग आता आपण पाहूया आईची शुगर नेमकी किती आहे, काय नाही, ते कसं वापरायचं आणि त्याचे फायदे काय आहेत ते सुद्धा. तर हे आहे अगारोचं ग्लुकोमीटर. याचा वापर करून आपण ब्लड शुगर लेवल लगेच झटपट चेक करू शकतो.
हे खूप छान अशा कॅरिंग केसमध्ये येतं, ज्यामुळे आपण ट्रॅव्हलिंगमध्ये जरी असलो तरी हे इझिली कॅरी करू शकतो. चला आता बघूया या केसमध्ये आपल्याला काय काय मिळतं ते. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला इथं ही ग्लुकोमीटरची मशीन मिळते आणि याच्यासोबत आपल्याला एक बॅटरी सुद्धा छानशी रिसीव्ह होते. ती अगोदर आपल्याला याच्यामध्ये इन्सर्ट करून घ्यायची. अशा पद्धतीने खूप सोपं आहे आणि इझिली तुम्ही हे छानपैकी सेट करू शकता. यानंतर तुम्हाला दिसत असेल तर हे आहेत टेस्ट स्ट्रिप्स. अशा प्रकारच्या पॉकेट्समध्ये ते आपल्याला रिसीव्ह होतात आणि याच्यावरती आता मी तुम्हाला खोलून दाखवते. या स्ट्रिपवरती एक ॲरो दिला गेलेला आहे आणि ॲरोवाली जी साईड आहे ती आपली जी मशीन आहे त्याच्यामध्ये जाण्याची, दुसरी साईड जी आहे तिथे आपण ब्लड सॅम्पल टेस्ट करणार आहोत. याच्यासोबतच आपल्याला निडल्सचे असे काही पीसेस रिसीव्ह होतात. या निडल्सचा कसा वापर करायचा हे आपण जेव्हा ॲक्च्युअल हे यूज करू तेव्हा दाखवू. त्यानंतर आहे लान्सिंग डिव्हाइस. याचा यूज ॲक्च्युली पिअर्सिंगच्या वेळेस होतो. याच्यासोबतच आपल्याला हे युजर मॅन्युअल पण दिलेलं आहे. कशा पद्धतीने वापरायचं आहे हे सगळं डिटेलमध्ये तुम्ही इथे पाहू शकता. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला रिसीव्ह होतात. आता हे ॲक्च्युअल कसं यूज करायचं हे मी पुढे तुम्हाला दाखवते. यस आणि यम बटन एकदाच प्रेस करायचं आहे आणि सगळ्यात पहिलं आपल्याला स्क्रीनवर दिसतं ते आहे इयर, वर्ष. याची व्हॅल्यू आपण यसनी बदलू शकतो. व्हॅल्यू आपण यसनी सिलेक्ट करू शकतो आणि याची डेट आणि टाईम बदलण्यासाठी आपण यम या बटनाचा वापर करू शकतो. तर अशाच पद्धतीने यस आणि यम बटनाचा वापर करून आपण डेट आणि टाईम सेट करू शकतो. सेटिंग पूर्णपणे कंप्लीट झाल्यानंतर यम बटनला जास्त वेळ आपल्याला प्रेस करून ठेवायचं आहे. तर आता ॲक्च्युअल ब्लड शुगर लेवल टेस्ट करण्यासाठी आपल्याला रेडी करावं लागेल ते म्हणजे हे लान्सिंग डिव्हाइस. त्यासाठी आपल्याला इथे काही सेटिंग्स वगैरे दिलेले. याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर इन्सर्ट करायची आहे ती म्हणजे ही निडल. या निडलला व्यवस्थित आतमध्ये पुश करून घ्यायचंय. लगेच ही सेट होते आणि त्यानंतर वरचा जो गोल हिस्सा आहे तो आपल्याला ट्विस्ट करून अशा पद्धतीने काढून घ्यायचा. याच्या आतमध्ये आहे निडल, पाहू शकता. लक्षपूर्वक आपल्याला ही कॅप परत बसवायची. जेवढं आपल्याला पेअर्सिंग करायचंय त्याच्या अकॉर्डिंग 1 to 9 पर्यंत प्रेशर पॉईंट व्हॅल्यू त्यांनी अवेलेबल केलेली आहे, ती सेट करून घ्यायची. यातली 3 व्हॅल्यू सिलेक्ट केलेली आहे. रिलीज बटनला सेट करण्यासाठी कॉकिंग कंट्रोल बटनला आपल्याला मागे असं ओढून घ्यायचं. आता हा लॅन्सेट रेडी आहे टेस्टिंगसाठी. तर या इथं मी आईच्या हाताला एका बोटावरती छानपैकी अल्कोहोलच्या मदतीने छान पुसून घ्यायचंय आणि त्यानंतर हे अशा पद्धतीने बोटावरती ठेवून आपल्याला हा जो ऑरेंज कलरचा बटन आहे तो प्रेस करायचा आहे. पाहू शकता पिअर्सिंग किती छान पद्धतीने अगदी झटपट झालेली आहे आणि थोडंसं ब्लड वरती यावं याकरिता मी बाजूनी बोटाला दाबून घेते. आता ग्लुकोमीटर आपल्याला ऑन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही जी टेस्ट स्ट्रिप आहे ती आपल्याला वरती सेट करून घ्यायची. याची ग्रीन साईड वर आणि ॲरो खालच्या दिशेने आपल्याला सेट करायचं. त्या पुढची स्टेप म्हणजे येस बटन वरती प्रेस करून आपल्याला टाईप ऑफ टेस्ट सिलेक्ट करायचंय. कंट्रोल सोल्युशन टेस्ट, बिफोर मील, आफ्टर मील यातलं आपल्याला सिलेक्शन करायचं. इथं मी सिलेक्ट केलेलं आहे आफ्टर मील टेस्ट आणि वरच्या बाजूचं हे इंडिकेटर ब्लिंक करत असेल तर आपण टेस्ट करू शकतो. आता या मशीन वरती जो कोड दिसतोय तोच आपल्याला टेस्ट स्ट्रिप ज्या आहेत त्याच्यावरती दिसत असेल किंवा मॅच करत असेल तर आपण लगेच अशा पद्धतीने टेस्ट करू शकतो. अशा पद्धतीने ब्लड ड्रॉपला ही टेस्ट स्ट्रिप जी आहे ती टच केल्याबरोबर 5 सेकंदामध्ये आपल्याला रिझल्ट मिळतो. पाहू शकताय 5 सेकंदाच्या आत ब्लड शुगर लेवल डिस्प्ले झालेला आहे. टेस्ट केल्यानंतर ब्लड शुगर लेवल जर नॉर्मल असेल तर अदर कुठलंही इंडिकेटर ब्लिंक होत नाही. ब्लड शुगर लेवल नॉर्मल आहे की नाही हे चेक करण्यासाठी याच्यावरती अजून खूप सारे इंडिकेटर्स दिलेले असतात. टेस्ट झाल्यानंतर ही टेस्ट स्ट्रिप जी आहे ती आपल्याला रिमूव्ह करायची आहे. त्यानंतर या डिव्हाइसची कॅप अशा पद्धतीने आपल्याला काढायची आहे आणि फक्त एकदा आपण हे बटन पुश केलं की लगेचच ही आपण डिरेक्टली डस्टबिनमध्ये डिस्पोज करू शकतो. याच्यामध्ये मेमरी फंक्शन सुद्धा दिलेला आहे. यामध्ये 180 रीडिंग हे सेव्ह करू शकतं. आता सध्या मशीन नवीन आहे आणि प्रिव्हियस रीडिंग याच्यामध्ये नाही आहेत. नाहीतर 7 दिवसापूर्वी किती होती, 14 दिवस आणि त्यानंतर आपण असेच टप्पेवाईज किती आपली शुगर वाढली कमी झाली हे चेक करू शकतो. मला सुद्धा जर आगारोचं हे ग्लुकोमीटर मागवायचं असेल तर त्याच्या सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेकआउट करा आणि तिकडनं तुम्ही परचेस करू शकता. खरं सांगू तर पैसा वसूल असं प्रोडक्ट आहे आणि तुमच्या घरात जर एखादा डायबेटिक पेशंट असेल तर त्यांच्यासाठी हे खरंच एक वरदान आणि बेनिफिशियल तर आहेच. तर एकदा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेकआउट करा. तर आता मस्त असं लिंबू सरबत बनवायला चालेल कारण जेवणं टोपली आहेत आमची आणि ऊन खूप वाढलंय. त्यामुळे मग लिंबू सरबत असेल, कोकम असेल किंवा साधं जरी पाणी असेल तर ते सुद्धा जास्तीत जास्त इंटेक करणं गरजेचं आहे. आणि नुसतं पाणी जास्त प्यावं वाटत नसेल तर मग तुम्ही लिंबू सरबत किंवा कोकम सरबत अशी खूप सारी सरबत आपण करू शकतो. आणि पाणी थंडवालं म्हणजे माठातलं असतं ना तर ते खूप जास्त प्यावं वाटतं. त्यामुळे माठ आणायला जायचं आपल्याला जरा
तर यायचं पाहू शकता मस्त असं आम्ही गावाकडे असं बनवायचो पूर्वी असं. लिंबू सरबत कुणाला आवडतं लिंबू सरबत? या नक्की नकाला लय आवडते. तर छान दिसूस तर ना. बघा आता मी काय इथं शूट घेताना वेगळं फिल्टर वापरले तर जलच मी चांगला दिसावा म्हणून म्हणती की वेगळं माझ्यासाठी फिल्टर वापरतोय म्हणून. तर फिल्टर काय नाही कर, रिअल मध्ये सुंदर आहे मी. तू पण माझ्यापेक्षा बाहेर दिसायला लागेल जा तिकडे. तर चला आता सरबत घेतो मी आणि दररोजच्या बघा जमल तसं कोकम सरबत लिंबू सरबत आम्ही घेतो. तुम्ही पण घ्या. उन्हाळ्याचं काळजी घेणं गरजेचं आहे. आता श्री पण क्लासला गेलाय आणि त्याचा क्लासचा टाइमिंग जो 6 होता तर तो थोडासा लवकर ठेवलाय उन्हामुळे कदाचित, किंवा मग आता मुलांच्या शाळांचं जे काही रुटीन आहे ते पण बदललेलं आहे टायमिंग. त्यामुळे मग क्लासचे टायमिंग सुद्धा थोडेफार त्यांनी चेंज केलेले आहेत. तर तो क्लासमध्ये गेला तोपर्यंत आता चेंज करते मी आणि आम्ही माठ घेऊन येतो, कारण ते पण खूप गरजेचं आहे आणि डेली ते काही ना काही कारणाने राहून जाते. तर चला चेंज करते. तर चला आता निघू आपण, पटकन वेळ झालाय आणि स्त्रीचा क्लास सुटेपर्यंत आपल्याला वापस त्याला घेऊन यायचंय. एकदा दाखवते आहोंचा पोशाख कसा आहे ते. हे बघा. तर ह्याला इस्त्री केलेली नाहीये, बोचक्यातला सध्या काढलेला आहे. का बरं वाटलं तुम्हाला हा वेअर करावा? कारण आहे ना जेवढे काही माझे शर्ट आहेत सगळ्यात जास्त वर्षाला आवडणारा शर्ट आहे तर हो का? हा, त्यामुळे वर्षाला आवडतोय म्हणून मी घातलाय. आणि या शर्टाची आठवण अशी आहे की हा शर्ट कधी घेतलेला आहे श्रीच्या फर्स्ट बर्थडेला. म्हणजे बघा शर्टला आता 6.5 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. तर आणखी तसाच आहे, पण ते मध्ये ठेवून दिलता फिट व्हायला म्हणून. पण ते अचानक बाहेर काढलाय, त्याला प्रेस पण नाही केला असं. तर कसं वाटतंय सांगा? 6.5 वर्षापूर्वी. नाही असू दे, काय नाही फरक पडत. जायचं मग? हो निघायचं. हो निघालो. आवडती माझी का लागलेली. चल जाऊन येते ना मग. कुठं ठरलं तर मग लागले आई, ठरलं तर मग बघायचं. तिची आवडती मालिका हो सायलीची. केस खूप पांढरे झालेत. चला चला इकडे बघण्याऐवजी इकडे बघा. हे बघा किती सुंदर फुलं आहेत. मन प्रसन्न होईल तुमचं. मी पण फुलासारखं सुंदर आहे. हो. किती आंबे जबरदस्त आहे ना. काय दिसतंय का ते लहानपणी आपण ते पिक्चर बघायचे बघ त्या चित्रातून. ते तुटीवालेच चांगलं, कारण का सारखं सारखं उघडून मध्ये नाही ना व्यवस्थित वापरलेस कशाला एवढं. 250, 350, 350, 250, 300, 350. बरं चांगला कुठला ते सांगा सर्वांनाच, म्हणजे फायद्याचं ठरेल. आहे की चांगलं सगळं चांगलं. म्हणजे माती कोणती? माती कशापासून बनवलेली? मातीच असते सगळ्यासाठी एकच माती वापरतात. एकच माती. माती काय वेगळा आहे? मागे तेच आहेत का? तिकडे आहेत तेच आहेत. पण मला काय म्हणायचं याच्यापेक्षा ते टिकतात जास्त का पलीकडचे? ते टिकायला चांगलं आहे. हा म्हणजे वर्षानुवर्ष नाजूक असतं हे. पण आपल्याला शिफ्टिंगला वगैरे मग हे नाजूक असतं ना शिफ्टिंगला. तसं काय नाही. छिद्र असतात हो आणि वाजवून पण हो. त्याला पाणी बघून तर घ्यायचंच असतं, वाजवून ते बरोबर देतात.
पाठीमागचं 350. आणि हे कलर वाले 550. 550. निगोशिएबल असतं की म्हणजे असं थोडंफार होतंय. दिसायला पण छान दिसत आहे की नाही? हा आपला रेग्युलरचा रेग्युलरचाच. आपण जेव्हा आपलं स्वतःचं घर होईल तेव्हा बघू. स्वतःचं घर झाल्यानंतर घ्यायचं ना. जास्त दिवस गार राहत नाही. ओके, चांगला काढून द्या बरं का. इथं नळामध्ये वगैरे हे नसतं. 60 आहे 50. ते पाणी याच्यातच पडते ना, हे वेगळं असतं. असं जर म्हटलं तर घरी आहे वर्षा आपल्याकडे. नाही बरोबर आहे ना, व्यवसाय पण चाललाच पाहिजे आपला. त्याला डन झाला आपला रेग्युलर वाला पाणी घेतलाय. याला तोटी आहे. याच्या अगोदरचा आमच्याकडे होता ना, तर त्याला तडा गेला म्हणजे ते शिफ्टिंग मध्ये आणि याला तोटी आहे त्यामुळे. तर 2 नारळ पाणी घेतलेले आहेत आता आपण. आणि वर्षा अशी बसली बघा. मी म्हणजे फिल्टर लावून घेत असतोय. हो बरोबर आलोय वेळेत आम्ही. तर आता श्रीला घेतो आणि मग पुढे निघूया. चला. त्याला श्री पण आला होता. निघू आपण घरी जाण्यासाठी. चांगला आहे का? हा तुटीचा मुद्दा मांडला म्हणजे कसं हात बुडवायचं ते प्रॉब्लेमच नको. मध्ये कण पडतच नाही डायरेक्टली असं. आणि याला तयार कसं करायचं काय ते आता दुसऱ्या व्लॉग मध्ये, जर हा व्लॉग मोठा झाला असला तर पुढच्या व्लॉग मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला ठेवते आता. थोडस काहीतरी पाणी पिणी पिऊ, डिहायड्रेट झालं. तर एका ताईंनी मला कमेंट मध्ये म्हटलं, आता मी म्हणलेलं की आम्ही गव्हांकुर टाकण्यासाठी हे केले म्हणून कुंडी वगैरे प्रिपेअर केली आहे. तर त्या बोलल्या की डायरेक्ट गहू टाकण्यापेक्षा ओव्हरनाईट भिजत ठेव. त्यामुळे मग आता इथं गहू घेतलेत मी. पाहू शकतो जास्त नाही घ्यायचे आपल्याला, 2 लॉट मध्ये लावायचे ते त्यामुळे. आणि आता इथं पाणी घेतलंय तर हे आपण आधी भिजत घालू. झाकून ठेवू आपण आणि उद्या बघूया ते कसं होतं. तर तिन्ही सांजेची वेळ झाली आहे. देवासमोर दिवा, त्यानंतर तुळशीला दिवा लावला आणि या इथं मस्त असा आता चहा यांना प्यायची इच्छा झालेली, त्यामुळे मग त्यांना आणि आईला दोघांपुरताच केलाय. श्रीने दूध घेतलंय आणि इकडे दिसत असेल तुम्हाला तर हे डाळीतली फळं. हा आहे आमचा रात्रीच्या जेवणाचा बेत, म्हणजे आमचं डिनर. तुम्ही डाळीतली फळं तिखट टाकून करता की सपक, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आय होप आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया लवकरच उद्याच्या अजून नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.